आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनोज जरांगे पाटलांनी गेवराईमध्ये उमेदवार जाहीर करावा। लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिले। जरांगे उमेदवार उभे करणार नाहीत, फक्त धमकी देणार असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे। शरद पवार एकनाथ शिंदे जरांगेंना स्क्रिप्ट देतात असा हल्लाबोल हा लक्ष्मण हाकेंनी केला। पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते तुम्ही जसं सांगता जरांगेंकडे जातात, जरांगेंचं राजकीय वर्चस्व राजकीय नेत्यांपेक्षा अधिक वाढलं। यामुळं राजकीय वर्चस्व एखाद्या जर समजा बलुतेदार आलोतेदार किंवा ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक आहे, एखादा सुतार लोहार कुंभार आहे, परीट आहे, गुरव आहे, घडशी आहे, नाभिक आहे, सुतार आहे, या माणसाला जर त्याची राजकीय न्यूसेन्स व्हॅल्यू नाही दाखवता आली तर त्याचं आरक्षण संपवणार का? मग तुम्ही एखादा झुंड काढून मोर्चा घेऊन जर जरांगेसारखा माणूस ज्याला संविधान कळत नाही, कायदा कळत नाही, ज्याला लोकांचा रिस्पेक्ट माहीत नाही, तो माणूस शिवराळ भाषेमध्ये जर इतर टीका करत असेल, मग तुम्ही या छोट्या छोट्या घटकांचं आरक्षण संपवणार? हे संविधानाला अपेक्षित आहे? हे कायदेशीर वागताय तुम्ही? आणि त्याला जाऊन तुम्ही भेटताय? पृथ्वीराज बाबा, लाज वाटली आम्हाला की तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तुम्ही जरांगेसारख्या माणसाला, ज्याला संविधान माहीत नाही, कायदा कानून माहीत नाही, जो एक एकेरी भाषेत बोलतो, जो शिवराळ भाषेमध्ये बोलतो, जो जात वर्चस्वाची भाषा बोलतो, त्याला तुम्ही जाऊन भेटताय? कशासाठी गेला होता पृथ्वीराज बाबा तुम्ही? नाही, पण मुळात जरांगेंचं स्क्रिप्ट कोण आहे? मग तुम्ही म्हणता स्क्रिप्ट आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। लोकसभेमध्ये जरांगेंनी कुणासाठी बैठका घेतल्या महाराष्ट्राला माहिती नाही का? त्यामुळं जरांगेंना शुभेच्छा आहेत। जरांगे लढणार नाहीत, पण 288 लढले तर शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना। की तुम्ही कुठल्या मतावरून तुम्ही 96 कुळी या प्रश्नावर जर निवडणूक लढणार असेल तर जरांगेंना शुभेच्छा आहेत आमच्या। आम्ही बघू, गावगाड्यातली सेवा देणारी मंडळी 18 पगड जातीची माणसं एकत्रित येतील आणि आमचंही मतदान मग बॅलेटमधनं आम्ही राजकीय भाषांना समजावून सांगू। पण जरांगे सांगतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही आहे, जर व्हायचं असं तर मी कधीच झालो असतो, मी तर बाकीच्यांना आमदार खासदार बनवतोय, इतर बहुजनांची भाषा मान्य करतोय, इतरांना बहुजन म्हणजे इतर बहुजन नेत्यातले लोकांना सुद्धा आमदारकी तिकीट देऊ वगैरे अशी भाषा करतायत। हे राजकीय बोलणं सोडावं। शोषित वंचिताची लढाई सुरू केली, शोषित वंचितांपासून, गोदापट्ट्यातल्या लोकांपासून। हां, ती लढाई राजकारणापर्यंत येऊन थांबली का? ह्याला पाडा, त्याला गाडा आणि त्याला निवडून आणा आणि मी असं करतो? म्हणजे तुम्हाला राजकारणच करायचं, पक्ष स्थापन करा आणि या ना समोर रणांगणात तुम्ही दीनदलितांच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या जाती जमातीचं जे घर आहे, आरक्षणाचं संरक्षण आहे, ते उद्ध्वस्त करायला कशाला जरांगे निघाला तुम्ही? त्यामुळे जरांगे नावं आंदोलनाची सुरुवात कुठून कुठं झाली बघा ना, महाराष्ट्र बघतोय तुम्हाला। त्यामुळे हे फालतू आहे सगळं। एक माणूससुद्धा तो उभा करत नसतो। करायचं ना उभा, राजेश टोपेच्या विरोधामध्ये पहिला उमेदवार जाहीर कर म्हणावं, तुझ्यात दम असला तर चल उद्या तुझं स्वागत करू। राजेश टोपेच्या विरोधामध्ये पहिला उमेदवार जरांगेंनी जाहीर करावा, आपलं चॅलेंज आहे जरांगेला। तुला लढायचं ना, 288 सोड, तू घनसावंगीमध्ये आणि गेवराईमध्ये तुझे उमेदवार उभे कर। धन्यवाद। हाके आपल्याबरोबर होते। त्यांनी राहुल गांधीचे जे समर्थक काँग्रेस नेते आहेत, जे त्यांना वतनदार म्हणतात, त्यांनी ओबीसीच्या बाबतची भूमिका स्टँड स्पष्ट करा, अन्यथा काळे झेंडे दाखवू अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं दिसून येतं। तसंच जरांगेच्या बाबत देखील त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।